अरे हे आत्म्याचं परमात्म्यासोबत लग्न लावणं गरजेचं आहे. हे आत्मा नवरी नाही, हे आत्मा नवरी नाही, हा परमात्मा नवरदेवा. जेव्हा यांचं दोघांचं मिलन होते आत्मा परमात्म्याचं, तेव्हा ते सुखाचं नांदणं होत असते. लक्षात घ्या. तसंच ह्या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला या आत्म्याला परमात्म्याची भूक लागली पाहिजे. देवाची भक्ती तर सारेच करून राहिले, सारेच भक्ती. त्याचे भक्तीचे प्रकार आहे. भक्तीचे प्रकार कसा आहे? माझ्या अंगपाय दुखते, मला असं देवा 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 देवा, मला असं काऊन लागते देवा, असं असं देवा, मा बरं कर देवा, मा बकरी पिल्ली होऊ दे देवा, माझ्या बकरं वाचू दे देवा. हे झाले अर्थ भक्त. थांबून रे, थोडा वेळ करतो आता बस मोकळं होऊन जाऊ आपण. मी फक्त काहीतरी तुमच्यासोबत बोलायसाठी आलो. मी तुम्हाला मी कीर्तन करायला काय मला की कीर्तन, मी कीर्तन करायला लागलो तर मग ते मला अलग राहायचे थोडंसं. मग तुम्हाला सांगतो काय रे तपास रे. व्होल्टेजचा प्रॉब्लेम. हॅलो, हा जमलं, काय हरकत नाही. आता वरचे भोगे बंदही केले तरी चालते. झोपल्या माणसाला त्रास कायले पाहिजे आता, नाही का? ते चांगले बिचारे चांगले झोपीत आहे ना, आपण तिथं कला करून राहिलो. तिथं काय पाहिजे? आपल्या लोकायला ऐकू गेलं पण जा तिकडं. चला असो. भारत माता की जय. सात संघाची प्रेमाने बोला धन निरंकारजी. हा, तर हा धन निरंकार कशासाठी आहे? प्रभू तू धन्य आहे, प्रभू तू धन्य आहे. दुसरं काय? काहीच नाही. प्रभू तू धन्य आहे, की परमेश्वरा तू धन्य आहे. जो आमच्या समोर आम्हाला तो दिसला, या सद्गुरु कृपेने आम्हाला भेटला. सद्गुरु माणसाच्या जीवनात खूप आवश्यक आहे. प्रत्येक युगामध्ये सद्गुरु आला आणि तो सद्गुरु शिवाय देव दिसू शकत नाही. तुकारामाले कोणाला शरण द्यावं लागलं? चैतन्याला शरण द्यावं लागलं. अरे त्या चोखा आपल्या नामदेव महाराजाला कोणाला शरण द्यावं लागलं? खेचराले शरण द्यावं लागलं. ज्ञानेश्वर महाराज ज्याला आपण जगाची माऊली म्हणतो, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा कोणाकडून ज्ञान घेतलं? निवृत्तीनाथाकडून ज्ञान घेतलं. प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनात आल्यानंतर त्या माणसाला माणसाकडूनच ज्ञान झालंय. लक्षात घ्या. माणसाला माणसाकडूनच ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे. आणि जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत माणूस भटकत राहतो. भक्ती आपली अशीच, माय बकरीला असू दे, मग ते अर्थ भक्ती झाली. एखाद्याला खूप धनदौलत पाहिजे, त्याची भक्ती कोणती? तो कोणता भक्त झाला? अर्थार्थी. त्याला पैसा पाहिजे, फक्त धनदौलत पाहिजे. जिज्ञासू भक्त, फक्त देवाचं दर्शन झालं पाहिजे म्हणून भजनात जाईन, कीर्तनात जाईन, ते जिज्ञासू भक्ती झाली. आणि जे आता निरंकारी मिशनची मंडळी देवाला पाहून भक्ती करतात, ते म्हणजे ब्रह्मज्ञानाची भक्ती. ते खरे ब्रह्मज्ञानी, त्यांना खरी भक्ती प्राप्त झाली. भक्ती म्हणजे काय? सहज स्वस्वरूप स्थिती तया नाव बोली जे भक्ती. सहज समाधि चलते हलते सब काम में रखना है, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ती भक्ती, सहज भक्ती, चालता फिरता भक्ती. कुठं बा या मंदिरात जायची गरज नाही, त्या मंदिराची गरज नाही. देव माझ्यासोबत आहे, मी देवासोबत, देव माझा आणि मी देवाचा. सगळीकडे ज्याला देवच देव दिसतो तो खरा भक्त, ती खरी भक्ती. जो सगळीकडे परमेश्वराला पाहतो. आपण भागवत ऐकतो. आता हे लोक म्हणते भागवतात जातो. भागवतात का लिहिलाय? आपण फक्त भागवताची पूजा करतो, पण भागवतात का सांगितलं हे कधी समजलं नाही. भागवतात लिहिलंय वदंती तत्वम विदस्तत्वम यज्ञानमद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवाननीति शब्दते. याचा अर्थ असा आहे की बाबा जे लोक परमेश्वराला जाणतात, ज्यांनी परमेश्वराला पाहिलं ते सगळेकडे देवच जाणतात, निराकार रूपानं परमेश्वराला जाणतात. हे सगळे तुम्ही आम्ही जे बसलो याच्या घटात देव पाहते, तुमच्या आमच्या घटात देव बसलाय. आणि जे सद्गुरु माऊलीजीनं देवाचं दर्शन करून दिलं त्यात तो परमेश्वर पाहतो. सगळीकडे तो देव पाहतो. आणि देव काय? मग तुकडोजी महाराज त्याच्यात सांगतात, देवाचं देवत्व आहे ठाई 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 ठाई. मी तू गेल्या विन अनुभव नाही, मी तू गेल्या विन अनुभव नाही. दास तुकड्या म्हणे ही ऐकाही बाई, दास तुकड्या म्हणे ऐकाही गाई. सेवक झाला नाही मनी नाही भावने देव मला देवा स्वाद भेटायचा नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. सात संघाची प्रेमाने बोला. किती वाजले साहेब? बंद करू का चालू देऊ? आपल्या का रोजाना होगा? चाल द्या त्याचंही बरोबर आहे का बा? चाल दे. लोक येईन बाहेर, दोघा लोक आहे की नाही? काय हरकत
हरकत नाही. पण तुम्हाला एक सगळ्या या गावाला एक सूचना आहे माझी वाली, लक्षात घ्या. तुम्ही खूप देवधर्म केले असतील, मान्य आहे, आम्हाला काही म्हणायचं नाही. तुमचा देव ना आमचा देव काही वेगळा नाही. आम्ही कोणत्या धर्मावर जातीवर टीका करायला आलो नाही. आम्हाला काय कोणाच्या कर्मकांडाशी काही घेणदेण नाही, कोणाच्या उपासनेशी आम्हाला काही घेणदेण नाही. निरंकारी मिशन तुमची व्यवस्था बदलवत नाही, बिलकुल व्यवस्था बदलणार नाही. तेव्हा तुम्ही हे करू नका, तुम्ही हे करू नका, तुम्हाला हे घरात फेका लागल, ते धरा लागल, हे सोडा लागल, असं काही सांगणारा मिशन नाही. लक्षात घ्या. फक्त एवढंच काम करेल की जो खरा देव आहे तुमच्या पुढे ठेवून की बाबा हा प्रभू परमात्मा जो साधू संत महापुरुषांनी सांगितला तो देव असा असा आहे, हा देव बघून घ्या. तुम्हाला पटला तर ठेवायचा आहे, तुम्हाला वाटलं तर तो देव मानाचा आहे, नाही वाटलं तर हरी हरी. तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. जय जय रामकृष्ण हरी. 15 मिनिटात दोघे नवरा बायको घरी. आम्हाला का करावं लागते? आमचं काम आहे ते सांगायचं काम आहे, बरोबर आहे की नाही? साधू संतांचं काम सांगायचं होतं, आमचंही काम सांगायचं आहे. सद्गुरू माताजीच्या रूपानं आज निरंकारी मिशनचा हा जो विचार तुमच्या गावापर्यंत आला, तो विचार एवढाच आहे की बाबा ब्रह्म की प्राप्ती आणि भ्रम की समाप्ती. माणसाच्या डोक्यातले जे काही भ्रम आहे ते भ्रम केव्हा निघून जातात, जेव्हा खऱ्या देवाची ओळख होते, आहे की नाही? आता मला सांगा, लहानपणी तुम्ही कायच्या भाकरी करे? लहानपणी कायच्या भाकरी करे? मातीच्या करे ना मावशी? लहानपणी ते खेळ भांडुल्याचा खेळ केले तर लहानपणी कोणते खेळतो रे आपण? ते मातीच्या भाकरी करतो ना, मातीच्या पानाच्या करता ना खेळ खेळतात तुम्ही. हा, पण जसे जसे मोठे होतं तर मातीच्याच भाकरी करता का? मग कायच्या? जेवाच्या, जेवारीच्या. जेवारीच्या भाकरी करता, कणकीच्या भाकरी करता ना. हा, म्हणजे मग मातीच्या भाकरी राहते का? नाही. मोठं झाल्यावर त्याच भाकरी करता का? नाही करत. काहून असं करता? ज्यावेळेस तुम्हाला समजलं का बाबा ह्या मातीच्या भाकरी खोट्या आहे, त्या काही कामाच्या नाही, असं जेव्हा माणसाला समजते तेव्हा माणूस मग खोट्या भाकरी सोडून देते आणि खऱ्या भाकरी करायला लागते की नाही? तोच संदेश आम्ही तुमच्यापर्यंत द्यासाठी आलो का हे खरं जे साधू संत महापुरुषांनी सांगितलंय बाबाला. खरा देव कुठं आहे तर या माणसात बसलेला देव आहे, या कणाकणात बसलेला आहे. या सृष्टीच्या प्रत्येक जीवजंतूमध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि ते परमेश्वराचं अस्तित्व सद्गुरू शिवाय कोणी जाणू शकत नाही. सद्गुरू वाचून सापडिना सोय, धरावे ते पाय आधी आधी. लोह आपणा सारिके करती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. एवढा मोठा महिमा सद्गुरूचा सांगितलेला आहे बाबा. म्हणून आपल्याला खऱ्या देवाची ओळख करून घ्या. निरंकारी मिशनच्या वतीनं उद्या तुमच्या इथं सत्संगाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. उद्या तुमच्या इथं याच ठिकाणी मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यात सर्व गावकऱ्यांनी सहभागी व्हावं, खरा देव कसा आहे जाणून घ्यावं आणि सत्संगाला गेलं पाहिजे. आता हे लहान पोरं सत्संगाला चालले, मला सांगा हे पोरं उद्या दारू पितील काय? काहून पिणार नाही? काहून तर याच्यावर संस्कार होऊन राहिले. कोणते संस्कार होऊन राहिले? संस्कार का बाबा दारू हे वाईट आहे, व्यसन करणं वाईट आहे. त्याला मायबाप खरे समजतील. समाजाची सेवा, गावाची सेवा समजेल की नाही? आता ह्या गुरुजीला तकलीफ नाही चालली, या गावात हे आले, पहिली शाळा असेल सर तुमची पहिलीच होय ना? हे नोकरी लागले ते पहिली शाळा आहे. म्या दुनियाभराच्या शाळा पाहिले, मास्तराला इज्जत पाहिले, म्या पोट्टे तर पाहिले, मास्तराला इज्जत पाहिले. म्हणून गुरुजींनी द्यावे ऐसे धडे, आपला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी तयार होतात होईकडे राष्ट्र होई तेजस्वी. ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, त्यासाठी पाहिजे आदर्श गुरुजन. उद्याचे राष्ट्र आजची संतान, उद्याचे राष्ट्र आजची संतान, त्यासाठी पाहिजे आदर्श गुरुजन. राष्ट्र निर्माते, राष्ट्र निर्माण करायचं काम शिक्षकावर आहे आणि असे शिक्षक तुमच्या गावात भेटले. आणि आता याच्यावर जे संस्कार होऊन राहिले का? आणि पुन्हा दुसरी गोष्ट, ते शाळेतले संस्कार वेगळे, पण हे जे धार्मिक संस्कार, आध्यात्मिक संस्कार यांच्यावर होऊन राहिले. यांना कळायला लागलाय खरं खोटं कळायला लागलं की नाही? का मायबापाची सेवा केली पाहिजे, माता पित्याची सेवा केली पाहिजे. आपल्या घरी आपण सगळे लोक धन्यनकार करता रे बरोबर, कोणाला करता? आणि आई बाप तुम्हाला करते की नाही? आता इथंच तर गोम आहे खरी. काही गावातले लोक म्हणत असं झालं, यायचे मायबापाच्या पाया लागते, मायबाप यायच्या पाया लागते, आहे की नाही? आहे की नाही? बयार पण या काही लोक मोठ्या माणसाच्या पाया लागणं परवडत आहे, बरं आहे म्हणते, पण मोठा माणूस जर लहानाच्या पाया लागला तर असं कसं? त्याचे जर आपण पाया लागायला गेलो तेव्हा लोक पडते, उठून पडते. काऊन पळत असेल? त्याला वाटतं
का ह्या लहान आहे आणि मी मोठा आहे, मी मोठा आहे आणि ह्या लहान आहे, हा भेद आहे, लक्षात घ्या. हम हो पुजारी तत्व के, हम भिन्न होई सदेह से पर तत्व से सब एक. अरे तुमच्यात जे तत्व आहे ते महात आहे, जे लायण्यात आहे ते मोठ्यात आहे. म्हणून एकमेकाच्या पाया लागतात, ते एकमेकाच्या पाया लागणं गरजेचं आहे, समजून घ्या. आतापासून जर हे सवय लागली, झोपताना नामस्मरण करणं, ईश्वराचं चिंतन करणं, दिवसभर नामस्मरण करणं, या प्रभू परमात्म्याच्या सहवासात राहणं, हा हे जो संस्कार याच्यावर होऊन राहिले ते विसरतील का? नाही. नाही तर आजची कंडिशन अशी आहे का, तुम्हाला सांगतो, एका माणसानं आपले पोरं खूप शिकवले, अमेरिकेला गेलं त्याचं पोरग, अमेरिकेला गेलं, बरं मोठा साहेब झाला, पण ते पोरग जेव्हा मायबाप इकडे एकत्र होते ना, मायबाप इकडे राहायचे ना देशामध्ये, भारतात, ते अमेरिकेला राहतं, तर ते पोट्ट कधी आलं नाही. मायबाप मेले तरी आलं नाही. आणि मायबापाला जेव्हा मेल्यावर निरोप पाठवला त्याला, की बाप तुझ्या बाप मेला, तुझी माय मेली, तर ते काय सांगे, म्हणे मी इथून पैसे पाठवतो, पेटून टाका म्हणे तिकडं. अशी पैदास कोण्या कामाची मावशी, काही कामाची आहे का? थोडं घ्यायची, पुत्र दे परी सातगुणी दे, शांत दे. लेकरं हे संस्कारित झाले पाहिजे. संस्कार लय महत्वाचे आहे. लेकर यायच्या कानावर काय येऊन राहिलं, यायच्या कानावर भजन येते काय? यायच्या कानावर येऊन राहिले का भजन? कधी येते का भजन? नाही येत. यायच्या कानावर काय येऊन राहिलं बाबू? यायचं कानावर चालते ना अर्धा घंटा. यायच्या कानावर हे येऊन राहिलं. आता काय गाणं ओळखते पडतं, दुसरं गाणं माझ्यावर